तर नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण माझी लाडकी बहीण योजनेचं जी काही KYC आहे ती कोणाला एकही रुपया न देता घरी बसल्या कसं करू शकतो ह्या व्हिडिओमध्ये, आणि त्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते पण आपण बघणार आहोत। सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ती कशी करायची। तर चला सुरू करूया। त्यासाठी ताईंनो आपला गुगलवरती यायचं ना, टाईप करायचं माझी लाडकी बहीण योजना असं टाईप करायचं। टाईप केल्यानंतर ताईंनो तुमच्यासमोर अशा प्रकारची एक साईट खुलेल, जी की अशा प्रकारची फर्स्टला एक साईट येईल, त्याच्यावरती महाराष्ट्र.gov लास्टला नाव आहे ते बघून घ्यायचं आहे। ती गव्हर्नमेंट वेबसाईट आहे, तर तिच्यावर तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केली ना ताईंनो, तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येतो। ही जी काय साईडवर आपण आलो आहे, आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण बघून घेऊया डॉक्युमेंट कोणते लागतात। तर डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत, जर तुम्ही महिला जी महिला विवाहित जर असेल ना, तर त्यांच्या पतीचा आधार कार्ड, त्यांच्या स्वतःचा आधार कार्ड, आणि त्या ज्या आधार कार्डला नंबर लिंक आहे तो नंबर तुम्हाला लागणार आहे OTP साठी। ओके। आणि जर महिला अविवाहित असेल, मग तिचं लग्न झालेलं नसेल, तर ती त्यांच्यासाठी त्यांचं स्वतःचं आधार कार्ड, त्यांच्या वडिलांचं आधार कार्ड, आणि मेन म्हणजे त्याला जे मोबाईल नंबर लिंक आहे तो लागणार आहे। ते जर तुमचं असेल तर तुम्हाला काही नाही करायचं, या साईडवरती यायचं। साईडवर आल्यानंतर ताईंनो तुम्हाला ह्या इथे जे काही हे बॅनर जे काय ब्लँक होते, ओके ब्लिंक होते, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्यानंतर ताईंनो तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येतो। अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला काही नाही करायचं, तुम्हाला जे काय आपल्याला ज्याचे लाभार्थी आहे त्याचा आधार कार्ड इथं टाईप करायचं, ज्याला लाडक्या बहिणीचं तुम्हाला KYC करायची आहे तिच्या, तर इथं त्यांचा आधार कार्ड जे काय टाईप करून घ्यायचा। टाईप केल्यानंतर ना तुम्हाला जे काय हा कॅप्चा दिसतो ना, हा कॅप्चा काय करायचा आहे, इथं काय करायचं आहे, इथं जे काय इथं हा कॅप्चा इथं असा टाईप करून घ्यायचा आहे। टाईप करून घेतल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, खाली एकदा बघू शकता आधार प्रमाणीकरण समिती, ओके। हे तुम्हाला जे काय घोषणा आहे ती वाचून घ्यायची, ओके। वाचून घेतल्यानंतर ना इथं मी सहमत ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे। क्लिक केल्यानंतर ना ही सर्व डिटेल भरायची, ओके। नंतर तुम्हाला मी सहमत या ऑप्शनवरती क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर आता सध्या माझ्याकडे तर अवेलेबल नसल्यामुळे मी करून दाखवत नाही, मी त्याच्यावरती एक पर्सनल व्हिडिओ येणार आहे, याच्या पुढचा व्हिडिओ असेल अवघ्या 10 ते 20 मिनिटात तो व्हिडिओ तुम्हाला इथे येऊन जाईल, ओके। आता तुम्हाला OTP वाल्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या फादरचा किंवा मग याचा आधार नंबर टाकून त्यांचा OTP टाकायचा, आणि तिथून ते सक्सेसफुली तुमचा OTP टाकल्यानंतर तुमचं जे काय हा आहे KYC ती सक्सेसफुली होऊन जाईल, जसं की मी इथं, ओके।